कॉकरोच 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 CJI बोले अनएम्प्लॉयड कॉकरोच लेजी कॉकरोच क्यों बोले कॉकरोच 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 CJI बोले अनएम्प्लॉयड कॉकरोच लेझी कॉकरोच क्यों बोले. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत यांनी तरुणांना उद्देशून म्हटले आहे की हे तरुण युवा हे कॉकरोचप्रमाणे आहेत, झुरळाप्रमाणे आहेत. हे आळशी असतात, पॅरासाईट झालेले असतात, हे आळशी असतात आणि हे शिकलेले आळशी पॅरासाईट झालेले आळशी तरुण. जय भीम. एकतर RTIचे कार्यकर्ते बनतात किंवा मग सोशल मीडियावर पत्रकार बनतात आणि व्यवस्थेवर हल्ला करतात, हल्ला चढवतात, व्यवस्थेला प्रश्न विचारतात, व्यवस्थेवर टीका करतात. असे वक्तव्य एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान चीफ जस्टिस ऑफ इंडियाचे सूर्यकांत यांनी केले होते. याला उपरोधक अर्थात यांच्यावर टीका करण्यासाठी म्हणून अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर एक अकाउंट ओपन केलं आणि त्या अकाउंटला नाव दिलं कॉकरोच जनता पार्टी. आणि CJIला त्यातून त्यांनी म्हटलं आहे की होय, आम्ही कॉकरोच आहोत आणि सर्व कॉकरोच जर एकत्र आले तर तुमचं काय होईल. आणि याला या देशातल्या तरुणांनी भरभरून प्रतिसाद दिला. अभिजित दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीच्या अकाउंटला 5 दिवसात 22 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत.